तर कोकणातलं घर आणि कोकणातलं गाव कसं असावं तुम्हाला ना ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि इतकं सुंदर आहे ना, आणि स्वच्छता तर अप्रतिम. तर या पांदन आहे, हा जो रस्ता आहे, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ना तुम्हाला घरं पाहायला मिळतात. हे आहे आकांडो. आता तुम्हाला मी काहीतरी दाखवतो. हे बघा, इथे कोंबड्या पण आहेत. जेव्हा आपण प्रेमाने आत फिरवतो ना तर त्यांना खूप बरं वाटतं. तलावात चाललेलो, 2 गौरेडे होते. नाही वांडराकडे तसं नाही जमिनीवर पाहायला बघितला. लेफ्टला येते रामेश्वरचं मंदिर आणि राईटला येते गांगेश्वरचं मंदिर. आता मला काय दिसलंय बघा, लवकर या. पाठी दीपमाळ आहे आणि दीपमाळच्या बाजूलाच ना मला काय पाहायला भेटलं बघा, विहीर आहे. विहिरीत पाणी आहे. ओ, खूप जास्त पाणी आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी आलोय कोकणातल्या घरी. तर रात्रीपासून ना जी थंडी पडली आहे ना, बाप रे. सकाळचे ना 8 वाजलेत आणि अजून इतकी थंडी आहे ना. सकाळी उठताना ना आम्ही आधी गेलो चुलीवर गेलो, का माहिती आहे, शेकोटी घ्यायला. तर मी आलो, कुठे आलो, मी आलो कोळशीला, देवगड, तालुका सिंधुदुर्ग. कोणाच्या घरी? तर पप्पांच्या मामाच्या घरी आलो आहे मी, माझ्या नाही. सो माझं मामाचं घर तुम्ही अजून पाहिलं नाही आहे, ते आपण पण दाखवणार आहोत. माझं मामाचं घर आहे जांभवडे, कणकवली. आणि माझ्या पाठीमागे आहे पप्पांचं मामाचं घर आणि हे पप्पांचं मामाचं गाव आहे. सो ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे पप्पांचं मामाचं घर, त्यासोबत कोकणाचं गाव दाखवणार आहे. त्यासोबत इथे बरीच ना मंदिरं आहेत जुनी, तीही ह्या व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर कोकणातलं घर आणि कोकणातलं गाव कसं असावं तुम्हाला ना ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्लॉग तुम्हाला ना शेवट पण नक्की बघायचं आहे. तर आता तुम्हाला मी ना कोकणातलं घर दाखवतो आणि समोरचं त्यांचं गाव बघा. ही जेवढी पण घरं आहेत ना सर्व भावकीतली घरं त्यांची. आणि समोर दिसतंय हा रस्ता, याला म्हणतात पांदन. आणि पांदनच्या दोन्ही बाजूला ना तुम्हाला ना घरं पाहायला भेटतात. आणि इकडची एक खास बात काय माहिती आहे, स्वच्छता. म्हणजे तुम्ही गावात एंटर कराल ना तर तुम्हाला स्वच्छता ना पाहायला मिळते. तर चला आपण आता ना घर पाहूया. पाठी दिसतंय हे घर आहे कोकणातलं. हा आता आहे मी खळ्यात उभा आहे, अंगण म्हणू शकतात. बाजूला इथे लेफ्ट साईडला ना वृंदावन आहे, तुळशीचं वृंदावन आहे. आणि इथे बघा अशी ही भली मोठी माडाची झाडं आहेत. सो माडाची झाडं, आंब्याची झाडं, त्यासोबत ना केळीची झाडं इथे भरपूर आहेत. आता तुम्हाला ना घराचा ना होम टूर देतो. तर चला या. घराचं नाव लिहिलं आहे बाजी सदन. हे आतमध्ये. तर असा काही हॉल आहे आणि हॉलच्या बाजूला बघा इथे काल आपण पाहिलं असेल की ना, आपण जेव्हा आलो तेव्हा इथे घट बसली होती, देवी बसली होती गुरुवारची. आणि ना दोन्ही बाजूला ना इथे हॉलमध्ये आल्यावर ना दोन्ही बाजूला 2 रूम्स आहेत. म्हणजे जेवढे पण घरात ना मामा वगैरे आहेत ना, काका वगैरे, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे रूम्स आहेत. तर हा पहिला रूम आहे राईट साईडला. लेफ्ट साईडला हा वेगळा रूम आहे. इथे नाव पण लिहिलं आहे उल्हास वामन इंदप. तर चला आता तुम्हाला मी ना काय दाखवतो, किचन दाखवतो. आणि ही आजी आपली, ही मामी, पप्पांची मामी. तर आता मामी तुम्हाला दाखवेल किचन दाखवेल. मामी हे दाखवू किचन. दाखवू काय? पप्पांची मामी आहे, माझी नाही. पण मी आता आजीच म्हणतो. आणि ही अशी, हे असं किचन आहे. तर जमीन ना तुम्हाला खाली ना पाहायला भेटलं सारवलेली आहे शेणाने. आता कोकणात सध्या तरी ना घरात ना टाईल्स वगैरे लावतात, पण किचनमध्ये ना शक्य तेवढं किचनमध्ये ना सारवतात. तर तुम्हाला शेणाने सारवलेलं पाहायला मिळेल. त्या बाजूलाच ना मातीने कलर केला आहे. सो भिंत सारवलेली आहे मातीने. सो असं काही हे घर आहे. इथे गॅस आहे पण बाहेर चूल आहे. तुम्हाला बाहेर मी चूल दाखवतो या. पण त्याआधी ना अजून 2 गोष्टी आहेत. बाजूला पण ना रूम्स आहेत. आणि अजून एक लहान गोष्ट आहे, ती म्हणजे बघा काय ते आपल्याला काय पाहायला मिळालं बघा. मांजर आहे. आताच तिने ना 3 पिल्लं दिली आहेत. हे बघा चावलं आहे ते. हे बघा मांजर बघा. ॲक्च्युली ती आता दूध पाजते. आता तुम्हाला ना मी ना घेऊन जातो कोकणातल्या घराला शोभा देणारी गोष्ट, ती म्हणजे चूल. चला या माझ्या पाठी आहे. हे बघा ही एक चूल आहे आणि बाजूला पाण्याची चूल आहे. इथे आपण ना म्हणजे जेवण वगैरे असतं, म्हणजे चिकन मटन असतं, इथे बनवतो. त्यासोबत ना काल आपण ना पुरणपोळी बनवलेली, तर ह्याच चुलीवर बनवलेली. आणि ही आहे आंघोळीसाठी, म्हणजे आपण पाणी वगैरे तापत ठेवतो ना, तर ही आहे. तर सकाळी जेव्हा आपण ना उठलो ना तर आपण पहिले इथे आलो. थंडी ना भरपूर पडली होती आणि थंडी पडल्यामुळे ना शेकोटी घ्यायला मी प्रथम इथे आलो पहिला. तर चला आता तुम्हाला बाहेरचा ना परसावन अंगण दाखवतो. मग तुम्ही घर पाहिलं असेल आतून, शॉर्ट आणि सिम्पल. आता तुम्हाला मी ना पाठीमागे ना परसावन दाखवतो. त्यासोबत ना वर दिसतंय टेरेस,
तेही दाखवतो, पण आधी तुम्हाला मी दाखवतो परसावन. तर चला या माझ्यापाठी. ही वाट आहे अशी लहानशी आणि इथून आपलं परसावन चालू होतं. इथे ना ॲक्च्युली ही परतड आहे. तर लहानपणी आम्ही ना इथे अंघोळ करायचो. तर अजून मला लक्षात आहे, लहानपणी ना पप्पा मला इथे अंघोळ घालायचे आणि भावाला पण. तर चला आता तुम्हाला मी पाठचं दाखवतो, पाठीमागे कसं आहे. इथे अजून एक मोरी आहे क्लोज. आणि हे बघा इतकं सुंदर आहे ना. लहानपणी आम्ही इथे खेळायचो, खूप मजा यायची आम्हाला खेळताना. इथे अजून एक मोरी अंघोळ करायला. मोऱ्या खूप आहे इथे. हे बाथरूम आहेत दोन्ही साईडला असं काही आहे अंगण. आणि हे पाठचं दार आहे. कोकणात तुम्हाला माहिती असेल 2 दारं असतात, एक पुढचं दार आणि एक पाठचं दार. पाठचं दार तुम्ही आता पाहिलं असेल, आपण पाठच्या दारातून आलो, 2 आपण चुली पाहिल्या. हे आहे पाठचं दार. ठीक आहे. इथे आजी आता कपडे धुते आणि तुम्हाला ना सर्वात प्रिय गोष्ट, सर्वात फेवरेट गोष्ट माझी काय ते दाखवतो. या आपल्या पाठीमागेच आहे. सो हे आहे आकांडो. हा गेट आहे कोकणातला आकांडो म्हणतात. तर आपण हा आकांडो ओपन करूया. चला चला, आता तुम्हाला मी काहीतरी दाखवतो. काही शपथ. आता तुम्हाला सर्वात ना फेवरेट गोष्ट दाखवतो माझी. ये तू पण ये. उडी मारतोयस? चले. हे बघा इथे कोंबड्या पण आहेत. कोंबड्या आणि आपली फेवरेट गोष्ट बैल. अरे पळू नकोस रे. अरे बघा पळत आहेत आपल्याला बघून. गाय बघा. मला ना गाय खूप आवडते, गाय बैल खूप आवडतात. आपण ना कोकणातलं ना हर एक व्हिडिओमध्ये ट्राय करतो मला ना गाय बैल दाखवायला. आणि ह्या व्लॉगमध्ये पण आपल्याला गाय बैलाने ते जवळून पाहायला मिळाली आहेत. ॲक्च्युली मासे बसत ना तर ते इरिटेट होतात. हे बघ पण मस्त गाया कशी खाते बघ, कशी गप्प राहिली बघा ती. जेव्हा आपण प्रेमाने आत फिरवतो ना तर त्यांना खूप बरं वाटतं. पाठीमागे बैल पाहिली असेल. बैल ना ह्यांची नाही आहेत, ह्यांची भावकीची आहेत. आता तुम्हाला मी काय दाखवतो, वाडा दाखवतो. त्या उदाहरण ही वाट बघा कशी आहे. लहानपणी आम्ही ना इथे खेळायचो गाडीनी वगैरे. लहान लहान गाडी असतात ना त्यांनी इथे खेळायचो आम्ही. तेव्हाचे दिवस खूप वेगळे होते. तर या वर या तुम्हाला आता मी ना वाडा दाखवतो बैलांचा. ॲक्च्युली आता खाली ना बैल नाही आहेत सगळी. कसं आता कोकणात ना सर्व ना शेती ना ट्रॅक्टरनी करतात म्हणून तर बैल नाही आहेत. पण आतमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, आतमध्ये काय काय आहेत, कोंबड्या आहेत. गावठी कोंबड्या आहेत आणि भरपूर पिल्लं आहेत रे. किती पिल्लं आहेत तरी? 10-12 पिल्लं आहेत सर्व. मस्त. आणि चारा काय घातला खायला ना? गहू घालतोस खायला. आणि ही लाकडं आहेत. ॲक्च्युली पावसाळ्यातून ना लाकडं ना जपून ठेवली जातात कारण की ना भिजू नये आणि मग वर्षभर वापरायला मिळतात. तर ही लाकडं आहेत. असं काही बैलांचा वाडा आहे. लहानपणी तर बैलं होती पण आता नाही आहेत. अजून एक छोटीशी गोष्ट दाखवतो. कोकणात ना प्रत्येक घरामागे तुम्हाला ना एक जास्वंदीचं ना झाड पाहायला मिळणार. इथे पण 2-2 आहेत. इथे एक आहे आणि पाठी बाजूला एक आहे. हे बघा जास्वंदी बघा. आणि 3 कलरची जास्वंदी आहेत. एक लाल आहे, एक सफेद आहे आणि एक ऑरेंज आहे किंवा येलो आहे, जे पण तुम्ही म्हणा. आणि ही बांबूची झाडं आहेत. आणि असं काही घराचा परिसर आहे पाठीमागचा. हे तुम्हाला कोणा दाखवत नाही आपलं कोकणातलं घर एवढं. मी दाखवतो तुम्हाला. मला कमेंट करून आता सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते. हा असा पाठचा परिसर आहे. इथे मस्त आहे ना. इथे ना पत्ते वगैरे खेळायचे आणि निवांत ना दिवस स्पेंड करायचा. अशी काही वाट आहे, असं काही पाठचा परसावन आहे. इथून पण वाट आहे उतरायला, पण इथून न जाता आपण इथून जाऊया सेफ. लहानपणी आम्ही इथे खेळायचो, इथून उड्या मारायचो. एक वेगळी मजा होती. हे आपलं घर आहे आणि घरासमोरच ना ह्यांची भावकीची घरं आहेत. सो तुमचं दोघांचं नाव काय? दोघींचं नाव काय? पूर्ण नाव काय? कुठे चाललात? शाळेत चाललात? शाळा कुठे आहे? हडपीडमध्ये. आणि तू किती आहेस? पहिली. आणि तू अभ्यास करतेस ना? ह्याला पण सांग जरा अभ्यास करायला. प्रेमला. ह्याने आज सुट्टी घेतली खास माझ्यासाठी. म्हणालो की व्हिडिओ बनवूचा, मका पण येऊचो त्यात. आजोबा ह्यांची. अच्छा, ह्यांचे आजोबा पण आहेत. हे बघा. आणि इकडची घरं बघा. तुम्हाला ना साफसफाई नाही तर स्वच्छता पाहायला मिळते. त्यांचे आजोबा. तुमचं नाव काय? इंदब. अच्छा. बरं वाटलं खूप भेटून तुम्हाला. तुम्हाला किती वर्ष आली?
72 वर्ष आली ना. तरी काका अजून ना आजूबाजून फिट आहेत बघा. ना चष्मा नाही, ना काठी नाही, काहीच नाही, एकदम फिट आहेत. तर चला आता आपण जाऊया. कुठे जाऊया? आता आपण जाऊया मंदिरात. सना आणि स्वरा चालले शाळेत चालले. चला संभावून जावा. बाय बाय. तुझं नाव काय छोट्या? याचं नाव काय? स्वराज. सना, स्वरा, स्वराज. चला बाय बाय बाय. मग कोकणातलं घर पाहिलं असेल, अंगण पाहिलं असेल, बैलं पाहिली असेल, वाडा पाहिलं असेल, नारळाची बाग पाहिली असेल. आता तुम्हाला सफर करतो कोशी ह्या गावची. तर चला आता आपण ना गाव फिरूया. आणि इतकं सुंदर आहे ना, आणि स्वच्छता तर अप्रतिम. तर या पायपाटी. आणि मेन म्हणजे इकडचा रस्ता बघा. साफसफाई तर आहेच नो डाऊट, पण ही जी पांदण आहे, हा जो रस्ता आहे, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ना तुम्हाला घरं पाहायला मिळतात. हा जो लेआउट आहे ना, परफेक्ट लेआउट आहे. कोकणातलं गाव कसं असावं तर असं असावं. सो असं काही गाव आहे कोकणातलं कोशी हे गाव. आणि दोन्ही बाजूला घरं आहेत, राईटला पण लेफ्टला पण, आणि मधून पांदण आहे, रस्ता आहे. चला. आणि सूर्याची किरणं ना आता पाहायला मिळतात, कारण की ना आता 9:30 झालेत, 10 वाजत आले. आणि धुकं असल्यामुळे ना सकाळी लवकर किरणं नाही आलेली. हा रस्ता सरळ गेला कुठे गेला माहिती आहे? स्टँडजवळ. समोर तुम्हाला ना नांदगाव देवगड हा रोड पाहायला मिळतो. आणि हे बाजूला तर लेफ्ट साईडला तुम्हाला ना काय माहिती आहे? विहीर आहे, विहीर. आता सर्व ना भरपूर मोटर आहे, तुम्हाला आवाज पण ऐकू येत असेल मोटरचा. आणि पाणी बघा, तुम्हाला पाणी दाखवतो किती पाणी आहे. भरपूर पाणी आहे. हे बघा, 12 महिने ना पाणी असते. ही धरणाला कनेक्ट आहे. 12 महिने पाणी असतं ना. मे महिन्यात कमी होऊ शकतो. अच्छा, मे महिन्यात सुकतं का? मे महिन्यात सुकतं, पण असो. आता कसं की ना प्यायला मिळतं. आणि आता कसं आलं माहिती आहे, मे मध्ये पण ना पाऊस कोकणात पडतो. सो काय आता एवढी चिंतेची गोष्ट नाही आहे. मोटर बघा आता बंद झाली. समोरची वाट दिसते, ती वाट बाहेर येते कुठे? मेन रोडला. सो आता मी जस्ट आलो. कुठे आलो माहिती आहे? मी आलो आहे कोशीच्या एस टी बस स्टँडवर. हा सरळ रस्ता गेला कुठे गेला माहिती आहे? देवगड, कुंकेश्वर. आणि हा रस्ता गेला कुठे गेला माहिती आहे? हा गेला डायरेक्ट कणकवली साईडला. सो हा मेन रोड आहे, देवगड रोड. आणि समोर बघा इथे पण नारळाची झाडं पाहायला मिळतात. वाटेत ना आपल्याला 2-3 पॉईंट्स पाहायला मिळतात. एक म्हणजे चव्हाटा आणि एक म्हणजे तलाव. सो माझ्या पाठीमागे चव्हाटा आहे गावातला यांच्या. तर तुम्हाला चव्हाटा माहीत नसेल काही लोकांना, तर थोडक्यात सांगतो. जिथे पूर्वीचे काही न्याय वगैरे होतात किंवा मग मीटिंग वगैरे होतात गावातले, तर तो म्हणजे चव्हाटा. त्यासोबत ना इथे ना होळीला इथे कार्यक्रम असतो यांच्या. इथे होळी पेटवली जाते आणि मांडव वगैरे घातला जातो. तर असा काही हा चव्हाटा आहे. तर चला आता आपण कुठे जाऊया? आपण जाऊया तलावात जाऊया. धाव गाईस, तलावात चाललेलो. कोण सापडला आपल्याला? गौरेडा ना. आई शपथ, 2 गौरेडे होते. तलावात चाललेलो. समोर भेटले इथे 2 गौरेडे. बघा त्याला आता कोण नाही त्याला तरी. अरे मी सांगते कोण नाही. गौरेडे होते. हा बोलतो. अरे तुमका ढोरा पुजली असती काय? आता अकडे कोण नाही. तुझ्या ढोरा असती ना ती गेली असती. गौरेडे नाही. आता मी चाललोय पुन्हा एकदा बघायला गौरेडे आहेत की नाही. काका म्हणतात की दुसरी ढोरं आहेत, ती गौरेडे नसतील. तर बघूया नक्की काय आहे. पण आम्हाला हालचाल बघून आम्ही ना पटकन पाहिलो ह्या वाटेने. इथे कोणतरी होता, सांगता येत ना. आहेत डुक्कर होते. डुक्कर होते ते. डुक्कर पण असू शकता. थांबा तुम्ही, आम्ही जाऊन येतो लगेच. आणि जास्त आम्ही इथे होतो, हालचाल ऐकली आणि पटकन पळायला लागलो. नाही वांडराकडे ना तसं नाही. जमिनीवर पळायला बघितला. वांडर पण जमिनीवर पडतो तसं नाही. वांडर नव्हतो. हे वांडर आहेत का? ते बघ वांडर. हा ते बघ ते बघ. चला चला आलो. जो व्ह्यू बघण्यासाठी आम्ही गौरेडे
असताना इथे आलो. तो व्ह्यू म्हणजे जे लोकेशन म्हणजे हे पाटचं इतकं मोठं तलाव आहे ना, काय यार. तुम्ही याला धरण पण म्हणू शकतात. ॲक्च्युली बाहेर ना गौरेडे आहेत, पण ना नशीब आम्हाला आधी वाटलं गौरेडे असतील, पण नव्हते. ते डुक्कर होते. पण इथे गौरेड्याची प्रमाण जास्त आहे, त्या साईडला गौरेडे वगैरे आहेत. पण असो, आता आपण आलो तलावावर आलो आहे. तलाव दाखवलं तुम्हाला. आणि समोर पावसात ना हे तलाव ना पाणी ना इथपर्यंत भरलेलं असतं. इथपर्यंत पाणी भरलेलं असतं. जसं अजून उन्हाळा येईल तर पाणी थोडं आटत जाईल. आणि खोल बघा, खूप डीप आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. तर न जाता बाहेरूनच आपण हा पॉईंट एन्जॉय करूया आणि जाऊया आपण बाजारपेठेत जाऊया. पण तुम्हाला मी मासे पण दाखवतो या. इथे ना लहान लहान मासे आहेत. इथे ॲक्च्युली एवढं डीप नाही आहे. हे मासे बघा. दुपारचे ना 12 वाजलेत आणि मी तर येऊन पोचलो आहे कोळशी बाजारपेठेत. ॲक्च्युली ना कोळशीमध्ये 2 बस स्टॉप आहेत, एक कोळशी बाजारपेठ आणि कोळशी गावठणवाडी, जिथे आपण राहतो. तुम्ही आता तलाव पाहिलं असेल, चव्हाटा पाहिलं असेल. आपण आता आलो आहे कोळशी बाजारपेठेत. आणि कोळशी बाजारपेठेत ना फक्त मोजून 3-4 दुकान आहेत. पाठीमागे खाण्याचं दुकान आहे, जनरल दुकान, वडापाव वगैरे किंवा सरबत वगैरे. इथे काजू वगैरे आहेत आणि मेडिकल आहे. सो आता आपण कुठे जाऊया? आता आपण जाऊया मंदिरात जाऊया. मंदिर इथून ना हार्डली 5 मिनिट अंतरावर आहे, वॉकेबल आहे. तर चला पटकन जाऊया मंदिरात. आणि मंदिर पाहायला तुम्ही, इतकं प्राचीन मंदिर आहे ना, इतकं सुंदर मंदिर आहे ना, तुम्ही पाहिल्यावर ना वाह कराल. तर चला जाऊया मंदिरात पटकन. पाठी रस्ता गेला ना, तो गेला नांदगावला. 7 किलोमीटर नांदगाव आहे. आता आपण चाललो आहे मंदिरात. लेफ्टला रस्ता गेला, ती मंदिराची वाट आहे. आता आपण कुठे चाललो? आपण चाललो आहे रामेश्वरच्या मंदिरात. आणि पावणदेवी आहे ना, ती तिथे आहे. आधी आपण जाऊया रामेश्वर मंदिरात. आणि तुम्ही मंदिर पाहाल ना, इतकं सुंदर मंदिर आहे ना. म्हणजे कोकणातलं पारंपरिक मंदिर कसं असतं ना, तुम्हाला ना मंदिर पाहून समजेल. तर चला आपण पटकन जाऊया, मंदिरात जाऊया. आणि वाट बघा, मला वाट दाखवतो मंदिराची या. आणि अजून एक लालपरी आली आहे, ती बघ. चल, ही कोणती लालपरी आहे? देवगड कणकवली लालपरी आहे. चला आता आपण जाऊया मंदिरात जाऊया. फायनली आपण पोचलोय मंदिरात. माझ्या पाठीच मागे ना, माझ्या समोरच म्हणजे कोकणातले 2 ना पारंपरिक मंदिर आहेत. आणि कौलारू मंदिर आहेत बघा. दोन्ही साईडला कौल आहे. लेफ्टला येते रामेश्वरचं मंदिर आणि राईटला येते गांगेश्वरचं मंदिर. आणि मंदिर बघा, प्रॉपर कोकणातलं पारंपरिक मंदिर असतं ना, कौलारू मंदिर, तसं मंदिर आहे. आता आपण काय करूया माहिती? आपण आता आज जाऊया आणि शंकराचं दर्शन घेऊया. चला या. अरे रे, काय पाहायला मिळालं बघा. आपल्याला पाहायला मिळालं पाषाण. ज्या लोकांना पाषाण माहिती असेल ना, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा पाषाण म्हणजे नक्की काय. हे बघा, हे जे लेफ्टला आहे ते रामेश्वर, राईटला आहे ते गांगेश्वर. रामेश्वरचं देवस्थान पाहिलं असेल. आता मला काय दिसलं बघा, लवकर या. एक सुंदर अशी गोष्ट दिसली आहे. आधी पाठीत दीपमाळ आहे आणि दीपमाळच्या बाजूलाच ना मला काय पाहायला भेटलं बघा, विहीर आहे. विहीर लेफ्ट साईडला गांगेश्वरचं मंदिर आहे, पण त्याआधी बघा इथे विहीर आहे. विहिरीत पाणी आहे. ओ, खूप जास्त पाणी आहे. पाणी कोण वापरतं का इथे? वापरतात देवळात जेव्हा जेवण वगैरे असतं. अच्छा, इकडचं पाणी वापरतात, विहिरीचं पाणी वापरतात. आणि हा समोरचा परिसर बघा, भात शेती तिथे होत असेल. आता काय पावसाळा नाही आहे, सर्व करून झालं. आता आपण जाऊया कुठे? रामेश्वरच्या मंदिरात. आणि मंदिर बघा, हे पण मंदिर प्राचीन काळाचं आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि काय मंदिर आहे ना, इतकं सुंदर मंदिर आहे. पालखी आहे इथे मागे. आणि ते जत्रेला जेव्हा ते देव वगैरे नाचवतात, देव वगैरे येतात, त्यासाठी जे सामान असं साहित्य असतं ते हे आहे. हात लावूया नको, राहू दे. चला आता जाऊ आपण. मग फायनली मित्रांनो, आपण येऊन पोचलो आहे व्लॉगच्या शेवटचा आणि सर्वात आकर्षित करणारा पॉईंट. म्हणजे ह्या व्लॉगचा ना, हा जो पॉईंट आहे ना, तुम्हाला दाखवायचा होता. कोकणातलं जुनं पारंपरिक मंदिर कसं असतं किंवा कसं असावं
ह्याची तुम्हाला जाणीव करून देईल हे मंदिर पाहिल्यानंतर. माझ्या पाठीमागेच मंदिर आहे श्री पावणादेवी व श्री रवलनाथचं मंदिर. समोरच ना तुम्हाला दीपमाळा पाहायला मिळते. त्या अपोजिट साईडला तिथे विहीर आहे, पण विहिरीचा रस्ता आहे ना थोडा वाट खराब आहे, म्हणजे जाण्यासारखा नाही आहे. मग आपण फक्त मंदिर तुम्हाला दाखवतो मी. मंदिर आहे समोर. आणि आता कसं आहे की साफसफाई करतायत, म्हणजे करून झाली, कारण की ना पुढच्या मंगळवारी देवीचा गोंधळ आहे. सो चला या. आणि पूर्णपणे मंदिर आहे ना कौलारू मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे, जुन्या पद्धतीचं मंदिर आहे, कौलारू मंदिर आहे. या आतमध्ये देवीचं दर्शन करूया आणि व्हिडिओला एंड करूया. अंबे माते की जय, श्री पावणादेवी माते की जय. आतमध्ये एंट्री केल्यावर वातावरणाचा जो सुगंध आहे ना तो एकदम ना वेगळाच आहे, कारण की ना गावी आल्यावर मला माहिती आहे थंडगार वाटतं, कौलाखाली तुम्हाला थंडगार वाटतं, त्याची जाणीव होते. चला या. श्री पावणादेवी माते की जय. आणि जुन्या पद्धतीचे देवस्थान आहे, जुन्या पद्धतीची मूर्त्या पण आहेत देवीच्या. हे पाषाण आहे समोर देवीचं. इथे दर मंगळवारी ना वारी पण असते, म्हणजे देव अंगार येतात असं म्हणतात. आम्ही लहानपणी ना बऱ्याच वेळा इथे आलो आहे ह्या मंदिरात, तेव्हा दर मंगळवारी ना वारी असते, देव अंगार येतात, दर मंगळवारी असतात. सोमवारी त्या मंदिरात, कुठच्या रामेश्वरच्या गंगेश्वर मंदिरात, आणि मंगळवारी ह्या मंदिरात. सो असं काही मंदिर आहे आणि जुनं बांधकाम आहे. कौलं दाखवू, हे बघा पूर्णपणे जुनं बांधकाम आहे. तर आय होप तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल. इथे आल्यावर ना तुम्हाला कोकणातले ना पारंपरिक मंदिर पाहायला मिळतं. आपण ब्लॉग स्टार्ट केलं सकाळी 8 वाजता आपल्या घरातून. कोकणातलं हे कोहोशी गाव आवडलं असेल, कोकणातलं मला घर आवडलं असेल, हा व्लॉग आपण इथे एंड करूया. अजून ना ह्या देवगड सिरीजमध्ये ना भरपूर सारे ब्लॉग्स ना युनिक प्लॅन केले आहेत मी, सगळे लाईनअप आहेत. तर आय होप मला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्कीच सांगा मला ही व्हिडिओ मला कशी वाटली, कोणतं लोकेशन जास्त आवडलं. त्यासोबत ह्या व्हिडिओला आपल्या देवगडकरांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, देवगडमधले असे काही पॉईंट्स आहेत का जे तुम्हाला माहिती आहेत, जे कव्हर केले पाहिजे, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.